जे काही ते विजय भाऊचं आहे, विजय भाऊने मोठा संघर्ष उभा केला। तुम्ही विजय भाऊच्या संघर्षाला साथ दिली आणि मी त्यामध्ये ब्रिज होण्याचा प्रयत्न केला। मी त्यामध्ये आपला मेसेज, विजय भाऊचं काम, समाजाच्या भावना या सरकारच्या द्वारापर्यंत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला। आपल्या प्रयत्नाला यश माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक मिळाली, माननीय पालकमंत्र्यांच्या कानावर टाकलं, माननीय शिंदे साहेबांच्या कानावर टाकलं। शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्याला बोलले आणि आपले आरक्षणाच्या बरोबरचेच अनेक प्रश्न जे आहेत, या अनेक प्रश्नाचा सुद्धा त्या ठिकाणी वाचा फोडल्या गेली। आरक्षणाचा प्रश्न सुटेलच, आज नाही तर उद्या सुटेल, उद्या नाही तर परवा सुटेल। थोडासा केंद्र सरकारवर आपल्याला दबाव निर्माण करावा लागणार आहे, परंतु याच्या माध्यमातून जे काही आपले इतर प्रश्न आहेत, इतर प्रश्नाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चालना देता येणं शक्य आहे। त्यातून सुद्धा समाजाचं भलं करता येणं शक्य आहे। मी तुम्हाला 100% सांगतो की अर्जुन खोतकरच्या जीवात जीव आहे तोपर्यंत हा लढा तिथपर्यंत आपल्याला न्यायचा नाही, परंतु आहे तोपर्यंत निश्चितपणे आपल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी जे काय लागेल ते गल्ली ते दिल्लीपर्यंत माझी पूर्णतः आपल्यासोबत या ठिकाणी राहील। आपण जेव्हा केव्हा आता ह्या निवडणुका संपल्या की दिल्लीचं अधिवेशन सुरू होईल, त्यावेळेस मी माननीय शिंदे साहेबांच्या कानावर पगार टाकून आलो। त्याने सांगितलं की आपले 9 खासदार हे 100% पार्लमेंटमध्ये आपल्या बाजूने उभा राहतील, बोलतील आणि माननीय पंतप्रधानासोबत, माननीय अमित शहा सोबत आणि त्या खात्याचे मंत्री यांच्यासोबत बसून या संदर्भातली चर्चा करून घेऊ, अशा प्रकारचा निरोप मला माननीय शिंदे साहेबांनी तुम्हाला द्यायचा सांगितलेला आहे। शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा निर्णय मी तुम्हाला देतो की आपले सर्वचे सर्व खासदार तुमच्या बाजूने या ठिकाणी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी काम करतील आणि दिल्लीमध्ये या विषयाला वाचा फोडतील। राहिला प्रश्न इथल्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर तुम्ही काल ऐकलं असेल की लवकरात लवकर केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवला पाहिजे, अशा प्रकारचे मी आग्रह धरला। किती दिवसात तुम्ही पाठवणार आहे हाही प्रश्न मी उपस्थित केला। समितीच्या संदर्भामध्ये आता समिती गठीत झालेली आहे। आता मंत्री महोदयाचं म्हणणं हेच होतं की 3 महिन्याची मुदत दिली, 3 महिन्याची मुदत दिली, पण 3 महिने कधी निघून जातील काही कळणार नाही, कारण आता 2 महिने या निवडणुकीत, 1.5 महिना निवडणुकीत निघून जाईल। परंतु तरी 2 महिन्यानंतर सुद्धा आपण पूर्णतः कामाला लागू आणि गोर बंजारा बंधू भगिनींना निश्चितपणे यातून आपल्या युवकांचं कल्याण, आपल्या मुलांचं कल्याण हे निश्चितपणे हे स्वप्न आपण जे बघतो की आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, ते स्वप्न निश्चितपणे आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल। मी याचा हकदार नाही, याचा हकदार विजय भाऊ आहेत, उद्धव भाऊ आहेत, आपला अविनाश भाऊ आहेत, किंवा तुम्ही सर्व समाज म्हणून तुम्ही सर्व आहेत। डॉक्टर साहेब, तुम्ही सर्व समाज म्हणून तुम्ही आहात। तुम्ही जर पाठीमागं उभा राहिले असतात हे आंदोलन एवढ्या पुढे जाऊ शकलं नसतं। त्यामुळे हे आंदोलन आणि या आंदोलनाचा विजय त्या दिवशीच खरा होईल की ज्या दिवशी आपल्याला आरक्षण त्या ठिकाणी मिळेल। आरक्षणचं ठीक आहे, परंतु ज्या काही समस्या त्या आडून आपण मांडलेल्या आहेत त्या समस्या सुद्धा उद्धव भाऊ आपलं सोडून घेण्याचं पहिलं कर्तव्य सरकारच्या माध्यमातून माझं राहील आणि त्या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे। जय शिवराय।